आम्ही मग आज तुमच्यातच ठेवणार. चालतंय. आण. सगळीच लवकर यायचं. भरा करा करा, लवकर उठा, माझी जाऊ जरा घरी बाहेर. हात लावा की. हात लावा लागते का ते बरं नीट. तुम्ही कसं असं करताय? लावून कुठं जायचं रानाच्या बाहेर? हा? कना 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 घ्यावायचं हात हलवून तिला. जा माझी हात बबडा काय बोलत नाही काय नाही. घ्या जरा सांभाळून उठा. हो दे इथं बघ उभा राहा की पायाला उभं करू फिरून जा उभा राहा की तर नाही. ते दररोज पोरांच्या जीवावर असतंय. आज कसं नेट लागायला लागलं? पोरांच्या जीवावर आयतं झाला तिकडे बघा ती चोर कशी कामं करते ती या. तुम्ही हे काय जीव खाताय कशी कर पैसा करते कशी कामं करते ती नवरा बायको. आयतं झाला तुम्ही दुसऱ्यावर सांगताय का? अगं भाऊजीला राहिला पतीला जाऊ दिलं नाही माहिती आहे का? बायाला औषधं खर्च बाहेर वाढायला लागले तर. आणि ते इकडे तुम्ही पैसा लय झालाय. काय पैसा लय झाला हा. तुम्ही एक काय आम्हाला शिवणीचा आमचा खाल्ला. आपला ढीक कसा आहे तिकडे बघ. हा, आपला जी कसा आहे. तुमचा पैसा काय आहे? हा? कसं सांभाळतोय? कसं सांभाळते ते जाऊन विचारा घे वैरण कट करू दे मला. बरं बाबा बायकोला कसं सांभाळतोय? सरकी पेंड लावली गोळी पेंड लावली का बराडा चालू केलाय? वय ग सरकी पेंड लावली म्हणतोय. तेवढ्यात अर्धा लिटर दूध येतंय का? 1 लिटर दूध येतंय आपलं. अर्धा येतंय का? अर्धा अर्धा येतंय. जर्शीच येत नाही अर्धा. काय माया काय केली? नको म्हणते तर बस तू नुसतं बाया लावले त्या काम. होय रे काम करू नको म्हणून सांगतोय काय? कसं आहे कशाची अडचण आहे काय खरं बोल जरा. एवढा भाऊजी चांगलं सांभाळतात तरी अडचण आहे म्हणती या. कशा आहे बघितलं का? 50 रुपये दिरानं माझ्या आणून दिलेत तर वहिनी ज्योतीला दूध आणा म्हणून शिना रतीब लावलाय व. कशाला? कशाच? म्हशीच्या दुधाचा रतीब. म्हशीच मला वाटलं मग जर्शीच आपलं दिलं असतं हे. कशाला आपलं दूध जर्शीचा जर्शीचं प्यायची आहे का जुती? जर्शी वहिनी होईल मोठी अजून जर्शी दूध पिऊन शिना. हा, पहिलीच कुठं बारकी आहे. माझा पाक वाळकून झालाय बघा तिकडं. हा त्याला काय झालं? ती काम करत नाही म्हणून तसं झालाय. वय काम करत नाही जुती ह्यांना काय कळलं नाही काम करत नाही म्हणते ते. काम वय ती चहा पिली नाही काय की बाबानो? ती चहा पिली नाही तर तरी नाही. तसं नाही ती काय झालंय कावळा बसायला आणि थंडी सुटायला बनलेलं झालंय. ते आज कुठं तर काम करायला आले तर ते तुम्ही नेमकं कसं धरलं काही शेती माहिती जोडलं कोडाई दाखती जोड आमची. हा पार्टी फिरती देतेली म्हणलं तर काय सुद्धा देत नाही ती पार्टीला चिव बसायची. गाडी आमची पार्टी दिली ना तुम्हाला पार्टी 10 बेत देऊन तुम्हाला पार्टी दिली. 10 बेत देऊन पार्टी खरं सांगा दिली ना आपण ह्यांना पार्टी. खरं सांगायचं दोघाचं कुणा कोणच पैसे भरले लगा 150 रुपये भरलेत. आम्ही चौघाचं म्हणजे कुणा कुणाचं मी, तू, जुतीचं माझं दादूंनी. ह्यांचं आम्ही चौघाचं आणि हे भाऊजीनं काय केलं वांकारचं आणि ह्यांचं तेवढं बिल दिलं आणि स्विंग पैसे पाण्याच्या बाटलीचं द्या नाहीतर न द्या काय करायचं ते करा. आमच्या चौघाचं दिले तर आणि वांकारला घेऊन अजून घरी पण आम्ही जेवतो. ह्यांनी ताट कोणची घेतली माहिती सांगा असं मटण ताट घेतलं होतं यांनी. आम्ही खाल्लं नाही व्याज खाल्लं आणि तिथं पण ढिगार लावला असं. ढिगार इतकं चांगलं जेवण होतं तरी सुद्धा आमच्या स्वतःनं काय केलं थोडंच खाल्लं ती समजा खाल्लं नाही. आणि माझा कालवा कसं पैसे दिले तर समजा खा पैसे दिले तर समजा खा पण हिनं काय समजा खाल्लं काय मला दिलं पण लागाय बोलायला पैसे मुलकाचं द्यायचं असते तर हिला काय न्यात आहे वितावा. हा कधी खाल्लेलं नसतं एवढं मसाल्याचं ती. चला वाटलं ना आज जाऊ आपल्याला ऑर्डर करायचं तरी जमलं पाहिजे. दोघेच जावं म्हणते. मग ती एकला कंच मुडतोय घे टेन्शन वाचतंय तुमचं. पण कसं आहे बघा बायको नवऱ्याचं प्रेम बायकोवर किती आहे. 100ची नोट कशी आहे ना वहिनी तुम्हाला पण आणावं. 50 रुपये ती असतं काय प्रेम असतं काय आता 50 म्हणजे तुला काय थोडं वाटतं काय बघा की कशी बुद्धी. आपल्या घरचीच मसर आहे ते 80-90 रुपये लिटर दूध झालंय आणि तुला 50 मध्ये दे फुकाट माज देते काय? अरे 48 रेटच कुणा पाणी वतलेल्या दुधाला नाही.
भाऊजीच्या डाका असते ते. नाही नाही हा? अमरनं फोन केलता. हा, मग ती आमरच्या तिकडं दूध स्वस्त आहे. आपल्या काळ्या रानाला काय झालंय नदी वाटतीया नाही नाही, तिकडं त्यानं स्वस्त आहे. विचारलं तुमचं काय रेट आहे म्हणजे काय पैसे येतं ते सांगा मी सुरतो म्हणल्यावर त्यांनी सांगितलं एवढं एवढं करून. असं आहे का? मग ते त्याने तेवढंच सांगितलं. असू दे मग असू दे. 5 रुपये जास्त आले आपण तर 60 रुपये लिटरनं पैसे देतोय आणि अजून तरी त्यांना म्हणतोय डेअरीत तुमचा रेट कसा पडतोय ते सांगा, त्या पद्धतीने देतो. मग काय कारण दूध चांगलं आहे. दुधात खायचं ते पाणी आहे ना तिथं. हा? मग काय पाणी नाही नुसती भाकरी आणि आणि साई. डेअरीतनं म्हैस आटल्यापासून दूध आणत होतो ती वांक्या तर पाय चापटायचं आमचं. मग मी हे दूध आहे का नेमकं पाणी आहे सांग. आणि खरंच पाणी हा? होतं. मी आहे ना? तुमच्याकडे न्यायला नेलतं चहा सुद्धा रांगला नाही कळ बंगारच झालं ते. मग का- काय? काय दुधात पाणी असल्यावर चहा चांगला होत नसतो. 5-4 चहा बरं, लागतो. ढिगारा एवढा लावला आणि काम करत नाही म्हणताय काय हा? कशी बोलते हा? बाळू. कसं आहे ती काय मनान ढिगार लागला काय घंगोळ लेकरांचं काम गेली या कशी बोलते या. मग कशी बोलते तू? सकाळ झाली होय, होय, सकाळ सकाळ. तिला का म्हणजे नको वाटायला लागलंय. आज्यात बसते आज्यात उठते काय म्हणून नको वाटायला लागली. एवढी मग आयडी कोण करायला झाली. आता? एवढी आयडी बाय येते का नाही त्या कोपऱ्यात ते तिकडे बाहेर येते दिसणार पण नाही ते मकाच्या लिंबाखाली. बायांना हाक दिल्यावर बाया ओ म्हणते ते का नाही त्या पुन्हा नाही ते काय ते आहे ते लिंबाखाली. कळचं काढून थोडं दिसलं हे राहिलेलं दोन घ्या म्हणा बायासनी काढून. म्हणलंय 2 वाजता 4 निशाणी वाजता. 2 वाजता म्हणलंय व. असं आहे काय? मी 4 वाजता म्हणते की 2 वाजता मग कधीच नवरच पाहिजे ते पण जरा हालचाल वाढते जरा हालचाल वाढते है का नाही. डोकं कुठं तर चालवावं लागतं की तुझं डोकं चालतं 80ची स्पीड मला चांगलं माहित आहे. हा, मग इथं आणि तू का कटर तिकडे रिकामा निसता कुट करायला ठेवलाय. झाली मोठं. बंद कर. हा मोटर चालू झाली होय. त्यांची या इकडं अशी टाकली असती तर दोन्ही एका साईडला झाली असती. ते भाऊजी म्हणलं होतं मशीन कुठं लावायचं म्हणून म्हणलं इकडं होय ना? मशीन आपली त्या कणसाच्या पलीकडे लागणार, ते कुत्र बसलंय तिथं आपली मका पाडणार. म्हणजे इथं टाकली असती तर चांगलं झालं असतं. ह्यांची इथं वर टाकली असती तर इथं होत होतं. इतक्या लांब आणायची काय तसं अजून दुरळं घेऊन कुठं कुठं दुरळं इथं जरी ठेवलं तर दुरळं जाणार आहे. काय आता इथं ढीग लावल्यावर इकडं तर एक तोंड करावं लागल, नाहीतर असं तोंड करून मका तिकडे पाडावं लागल आणि बुसकट इकडे टाकावं लागल. काय इथं दूध राहायला घ्यायचं असतं, है ना व? नाही राहू दे, इकडं पालं जाऊ दे मका इकडे पडू दे. पालं जाऊ दे इकडं घरात समजा पालं जाऊ दे काय. एवढ्या लांब जात नाही तर. एवढ्या लांब एवढं लांब केलं तर घरात आणतो माहित नाही. बारीक बारीक आणतं. सगळं घरात होईल पालं म्हणल्यावर रे बायानो पालं म्हणल्यावर इथं टाकू द्या इथं घरी लावू द्या. आपण कसं लांब नेत आणि इकडे करायचं. नसतं तसं आपल्यावर नसतं ती लागण्यावर असतं उलट समोस. घराला बरोबर नाही इथलं कांचन होती. अगं पालं पडतं इकडं पालं घालवा येईल मका इकडे पडल. असं करा मग काय इकडं पाडा. हा, मग मशीन त्या तिथं लावली की मका इकडे पडते, हिथनं त्या पानाला टाकायचं पालं त्या कणसात जाऊ तिकडं. एवढी मका केली ना तिथं म्हणजे काय म्हणते डोक्यात किडकिड गेले वा रानं रिकामी करून तास मारायची आहे ती डाळिंब लावायचं आहे पटापटा उरकून घ्यायचं आहे. त्यामुळं गडबड चालू केली आहे. उरका बाया नो कना बाया आपली आहे त्या गावच्या जायच्या लायला आमच्या जायचं बघा. वंड बांधून आहे ते या की तिकडं लांब इच्छा काय करताय पाणी फिनी चाफी मालकीने पैसे दिले तर मालकानं दुधाला तेव्हा. बाया कामाला आले ते म्हणून चहा द्या काय का दूध पाजायचंय. बाया कामाला ते चहाचा दुधाचा चहा पाजायचा आहे वर. दुधाचा चहा पाजायचा होय. आ? काय म्हणते ते तेव्हा त्या काय कुठला तरी असं. जयत आहे ते तर्फेच आहे. जयत कामाला आहे ते तर्फेच आहे. बर पाच काय काय झालं होय आमच्या हातचा काय तिच्या हातचा काय दोघीचा एकच हात आहे. असं आहे, हा. तिथं केलं काय नव्हतं केलं का? तिथं नसतं एवढं इथं असतं छापायला. ठीक आहे, लक्षात ठेवून बघा. आम्ही मग आज तुमच्या लक्षात चालतंय. आण. सगळीच लवकर यायचं. घरा करा लवकर उरका माझे